नमस्कार. आज मी MP पाटील सरांच्या नाट्य समीक्षा, संहिता आणि रंगप्रयोग या पुस्तकातील राहिले दूर घर माझे एका नाटकाची निर्मिती प्रक्रिया या प्रकरणाच्या मी पाडलेल्या 5 भागांपैकी तिसरा भाग वाचतो आहे. नाट्यात्म रूपबंधाच्या या 3ही घटकांबद्दल आता विस्ताराने बोलूया. 1. माणसामाणसातील नात्यांचा नाट्यात्म भावबंध. मूलतत्ववादाच्या सावलीत वावरणाऱ्या आजच्या वातावरणात धर्माच्या पलीकडला सहृदयी मानवतेचा नाट्यार्थ सूचित करणे आणि माणसांतील आत्मबळाची प्रतीती देणे हे या नाटकाचे सांस्कृतिक कार्य निश्चितच महत्त्वाचे आहे. पण या नाटकाला साहित्यकृती म्हणून जे मूल्य लाभते ते या नाटकामध्ये माणसामाणसातील संवाद विरोधातून भावबंध प्रतीतीला येतात त्यामुळे. आणि हाच संवाद विरोधातून प्रत्येकारी होत जाणारा नाट्यात्म भावबंध त्या सांस्कृतिक नाट्यार्थालाही प्रत्येकारी करीत असतो. 1947 फाळणीच्या दंगलीत मारल्या गेलेल्या रतनलाल जवाहिराची लाहोरमधील एक हवेली, ती मध्ये एकटीच राहणारी एक हिंदू वृद्धा माई ही या नाटकातील मध्यवर्ती व्यक्तिरेखा. मुलगा रतनलाल, नात राधा आणि इतर सर्वच या दंगलीत मारली गेलेली. हवेली निस्संतान झालेली. तरीही त्या हवेलीत तिच्या घरात ती अजूनही राहत असलेली. सारेच उद्ध्वस्त झालेले असूनही एका अज्ञात बंधाने इथेच राहत असलेली, भूतकाळातील आघातांची सावली बरोबर घेऊनही सावरलेली, त्या क्षणिक आघातांपूर्वीच्या आणि नंतरच्याही माणसामाणसातील विश्वासाची जाण जपत असलेली. म्हणूनच उदासीनतेबरोबरच आपल्या वृद्धा खानदानी वत्सलतेलाही अगदी आतून बरोबर घेऊन जगणारी. ते मुस्लिम कुटुंबही फाळणी काळातील मुंबईच्या आसपासच्या जातीय दंगलीत उद्ध्वस्त झालेले, त्यांचा उदरनिर्वाहाचा कारखाना जाळून खाक करून टाकलेला, आयुष्याची कमाई लुटून नेलेली, घराभोवतीच्या पेटत्या मशालींचे जीवघेणे जल्लोष अनुभवलेले, जीव वाचवण्यासाठी ते घरदार सोडून पाकिस्तानात पळून आलेले. निर्वासितांसाठीच्या बकाल छावणीत कित्येक महिने कटोराभर अन्नाच्या भिक्षेसाठी डोळ्यात अश्रू घेऊन तासनतास उभे राहिलेले, उद्वेग, विद्वेष, भीती, वैफल्य या साऱ्या मनोभावांनी कावून गेलेले. पण तेथेही व्यवहारीपणा, समजूतदारपणा, पापभीरूपणा, निर्मळ श्रद्धा, वत्सल मातृभावाचे कोवळे पदर आहेतच. त्यांच्या निसर्गसुंदर मातीतील शेजार धर्माने दिलेले धर्मापलीकडले मानवी अनुभवही त्यांच्या आठवणीत आवर्जून आहेतच. पण त्यादोहोत संघर्ष उभा राहतो. कारण त्या हिंदू वृद्धेच्या हवेलीत तेथील मोहल्ल्याच्या पाकिस्तानी कस्टोडियनच्या अलॉटमेंटनुसार कोकणातून आलेल्या या निर्वासित मुस्लिम कुटुंबाला धाडले जाते. हवेलीची मूल मालकीण ती आणि शासकीय आदेशाने बनवलेले नवे मालक हे. हवेलीच्या वरच्या सज्जातून खाली उतरत येत असलेली ती वृद्ध हिंदू मालकीण आणि कस्टोडियनकडून रीतसर कागदपत्रे घेऊन मोठ्या खुशीत हवेलीत शिरलेले ते निर्वासित मुस्लिम कुटुंब. त्या दोहोंमधील संघर्ष अटळ असतो. पण हळूहळू जागा होणारा त्यांच्या अंतरंगातील माणूस, त्या सर्वांचे एकमेकात गुंतत जाणे आणि सर्वांचेच माणूस पण वाढत जाणे, यामधून या नाटकामध्ये विलोभनीय भावनाट्याचे दर्शन घडू लागते. संवाद होऊच शकणार नाही अशा संघर्षमय मनोवस्थेत असूनही वेगवेगळ्या प्रेरणांनी ते मानवी नाते जुळत असते. त्यामुळे भावनाट्य मानवी मनाच्या संमिश्रतेचाही अनुभव देत असते. 1. दादी आणि तन्वर राधा. ती वृद्धा आणि हे कुटुंब दोघेही धार्मिक विद्वेषाचे बळी आहेत. आणि त्याच धार्मिक विद्वेषामुळे जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळेच आता ती दोघेही एकाच घराच्या हक्कासाठी समोरासमोर उभी आहेत. त्या दोघांना आता जोडायला येतो तो अर्थातच धर्म नव्हे तर पाणी, भाकर,
तहानलेल्यांना सहजतेने पाणी देणारे आणि भुकेलेल्यांच्या भाकरीसाठी पुढे येणारे, मंदिर मशिदी पलीकडले हात, देणाऱ्या माणसांचे हात आणि घेणाऱ्या माणसांचे हात, देण्याघेण्याच्या सहज भावातून होणारा त्या दोहोंचा मानवी स्पर्श दोहोंतील धार्मिक दुराव्याची भावना पुसून टाकतो आणि मग दोहोत नवा मानवी बंध जोडून येतो. ती हिंदू वृद्धा आणि या मुस्लिम कुटुंबातील ती लाघवी पोर तन्वर यांचे कोवळे नाते जोडून येते ते असे. पोत्या पोत्यांतून उरले सुरले किडूक मिडूक सांभाळून आणताना घामाघूम झालेले ते निर्वासित कुटुंब, तहानलेले, भुकेलेले, न विचारता सरळ माझ्या घरात घुसणारे तुम्ही कोण, आधी सामान बाहेर काढा, घराबाहेर चालते व्हा, या त्या वृद्धेच्या सलामीने हबकलेले, चढत चाललेल्या भांडणाने द्विडमूड झालेले आणि वैतागून त्या हिंदू म्हातारीला घरातून हाकलून देण्यासाठी मुसलमान कस्टोडियनकडे निघालेले त्या कुटुंबाचे प्रमुख कासिमभाई, तहानलेले, भुकेलेले, घामाघूम झालेले. एक ग्लास पाणी असेल तर दे बेटा, त्यांची पाण्यासाठीची हाक. पण एवढ्या मोठ्या हवेलीत पाणी कुठे असणार हे त्यांना कुणालाच माहीत नसलेले. हवेलीच्या मालकिणीशी तर भांडण काढलेले, सगळेच गोंधळलेले, एकमेकांकडे नुसतेच बघत असणार. अम्मी, पाणी कुठे आहे ग? या बेटा तन्वरच्या प्रश्नाला तिची अम्मी तरी उत्तर कुठून आणणार? ते तन्वरला घराच्या ठाई असलेल्या करुणेनेच दिले पाहिजे आणि तसेच घडते. मागच्या नळाला पाणी आहे बघ, प्यायला नळाचेच पाणी घे ग. तहानलेल्यांना असे पाणी घालताना नाव विचारित अगतुगच्या भाषेतून आणखी जवळीक साधणारे ते नाते त्या भुकेल्यांसाठी आणखी काही करायला मागते प्रेरणा तीच. तन्नू बेटी, मागच्या बाजूला भरपूर लाकडं आहेत बघ, समजेल तुला की मी येऊ सोबत? चल बेटी चल, उपाशी राहिलात तर उगाच माझ्या हवेलीला शिव्या देत बसाल. चालता चालता होणारा एकमेकींचा स्पर्श, माईला याच हवेलीत मारल्या गेलेल्या नातीचा आणि तन्वरला याच हवेलीत नव्याने मिळालेल्या दादीचा, आणि मग ती लाघवी पोर काहीतरी निमित्त काढून यापुढे कितीदा तरी जिन्याजवळ जाऊन सज्जावरील दादीला दादी, दादीमा, दादी अशा हाका मारित असते आणि या माईला वाटत असते माझी राधाच मला पुकारते आहे. एक वृद्ध आर्त मन आणि दुसरे निरागस कोवळे मन यांचे जुळत गेलेले हे साध प्रतिसादाचे नाते, हे नाते गहिरे होत काव्यात्म पातळीवर जाते आणि तेथील भावनाट्याला स्वप्न भारलेपण देते. तन्वरच्या स्वप्नात तिच्या दूरच्या घरामागला नेहमीचाच खूप पाऊस पडत असतो आणि दादीच्या खोलीतला तो भरलेला मोर पिसारा फुलवून त्या कोकणातल्या पावसात नाचायला जातो. आता हा मोर नाचायला तुझ्या वतनात कुठे गेला, अशी दादीची त्यावरची मजाक. या अशा स्वप्नाचा अर्थ तर त्या दोघी जणी प्रत्यक्षात जगत असतात. दादीच्या हिंदू दिवाळीला दादी हे बघून खूप खुश होईल म्हणून ती आकाशकंदील खुद बनवते आणि दादीही तिच्या नातीच्या मुस्लिम शादीसाठी अवखळ लहानगी करवलीच होऊन जाते. असे हे दादी पोतीचे जुळत जाणारे निर्वाज्य नाते अपेक्षित नाट्यार्थाचे बीज केव्हाच पेरून जात असते आणि अखेरीला दादीने दिलेला आणि पोतीने स्वीकारलेला तो बटवा आणि दादीच्या प्रेरणेतून पोतीने घडवलेल्या नव्या युगाचा तो सूर्योदय, यात तर त्या वृद्ध दादीचा किशोर पोतीमधील नवा जन्मच दिसत असतो. तिथे तो नाट्यार्थ पूर्णतेला पोहोचलेला असतो. 2. मांजी आणि हमीदा. या दादीपोतीच्या गहिऱ्या नात्यामध्ये एव्हाना अम्मीही सामील होऊन जात असते. सुरुवातीच्या भांडणात ही बलाय बला अशी त्या हवेलीच्या मालकिणीला त्राग्याने म्हणणारी ही तन्नूची अम्मी हमीदा आपलं काम होण्याच्या मतलबासाठी का होईना काहीशा स्वार्थी प्रेरणेनेच जा दादी म्हणून हाक मार, म्हातारी खुश होईल तेवढ्यानं, असं सांगत त्या दोघींचे दादी पोतीचे नाते तीच जोडून देते आणि स्वतःही त्या हवेलीतील माईला
मांजी म्हणू लागते. हमीदासारखी सामान्य माणसे जवळजवळ निरक्षर असतात. ती धर्मबिर्म पडलेली नसतात, पण खरा धर्म त्यांच्या हाडीमांसी उपजत भिनलेला असतो, जो नेहमीच अस्सल मानवी असतो. आपला पडोसी, मग तो कुठल्याही जाती धर्माचा असो, त्याला जो त्रास देतो, दुःखात लोटतो, अल्लाची कसम त्याला कधीही जन्नत नसीब करणार नाही, अशी हसीची साक्ष मनोमनी जगणारी ही हमीदासारखी माणसे असतात. अशा स्वभावरेखेची बोलण्या चालण्याच्या मागील प्रेरणा त्यांच्यात उपजत असलेल्या बरे वाईटपणाबद्दलच्या विवेकात असते. त्यामुळे कुठल्याही अविवेकी अधर्माविरुद्ध त्यांच्या उद्रेक स्वाभाविक असतो. अटीतटीच्या क्षणी अगदी निर्धाराचा असतो. म्हणूनच म्हातारीचे काम तमाम करण्यासाठी उस्तादची भाषा जावेद कासिम कडून जेव्हा तिच्या कानावर येते, तेव्हा ती केवढ्या निषेधपर आवेगाने नवऱ्याला शपथ घालते. थोबा थोबा, अजी काय बोलताय हे तुम्ही? अल्ला बघतोय, त्यांचं तरी भान ठेवा. आपल्या पल्लूतही जवान पोर आहे. हे असलं पाप आपल्या शिरावर नको. हजी आपण कुणाला जिंदगी देऊ शकत नसू तर ती हिरावून घेण्याचा आपल्याला काय अधिकार? तुम्हाला माझी कसम, आपल्या बालबच्च्यांची कसम, हे असलं काही करू नका. अशा निषेधभर आवेगातून ही हमीदा नकळत त्या वृद्धेचे संरक्षण कवच बनून जाते आणि दोघांची जवळीक वाढत राहणे स्वाभाविक होते. ही हमीदा जशी पापभीरू आहे, तशीच ती मोठी लोभस मिश्किल आहे. माई तन्वरमधले ते दादी पोतीचे नाते तिला एव्हाना मनोमनी आवडलेले असते. त्याबद्दलची तिची थट्टा मस्करी त्या नात्यात आणखीनच लोभस भर घालू लागते. ती तुम्हाला सोडत नाही. आता ती दूध पिती बच्ची आहे का? हिच्याबरोबर साऱ्या शादी होऊन गेल्या. ही बसली आहे दादीचा पल्लू धरून. उद्या शादी झाली म्हणजे दादीला संगत घेऊन जा दहेज म्हणून. असे हे शादीपर्यंतच्या रंगात जुळत जाणारे नाते. त्याच शादीच्या संदर्भात त्यांच्यामध्ये असा निर्वाणीचा ताण निर्माण करते की त्या नात्याची परत जोडणी अशक्य वाटावी. पण त्यानंतरचा माईचा अगदी आतून आलेला समर्पण निर्धार आणि हमीदामधील लोभस बहूने मांजीच्या काळजाला हात घालत केलेली याचना, यामुळे त्या दोघींमधील नात्याची वीण परत पुरती घट्ट होऊन जाते. माई आणि हमीदा त्यांच्यामधले मानवी पातळीवरून तोडत जोडत घडत जाणारे हे नाते मूळ नाट्यार्थाला परिपुष्टच करणारे ठरत असते. 3. माई आणि कासिमभाई. स्त्रियांच्या स्वभावातील मूळचीच निरागस रुजुता, मृदुता, यामुळे त्यांच्यामधले मानवी नाते सहजतेने बांधले जाते. पुरुषांच्या बाबतीत मात्र सूड, विद्वेष अशा विकारांपासून परावृत्त होणे एवढ्या सहजतेने घडणारे नसते. प्रौढ वयातले कासिमभाई त्या दंगलीतून बायका पोरांचा जीव वाचवण्यासाठी पाकिस्तानात पळून आलेले, जीव मेटाकुटीला आलेला आणि मोठा आटापिटा करून ती हवेलीची अलॉटमेंट मिळवलेली. पण तेथे प्रवेश करताच तेथून काढावयास निघालेली ही म्हातारी समजावणीच्या गोष्टी सांगून न ऐकणारी, मग कस्टोडियनकडे जाऊन तिचा सोक्ष करून घेतलाच पाहिजे अशा संघर्षाच्या अटीतटीला त्यांचे येणे स्वाभाविक असते. आता कुठं श्वास टाकायला, पाठ टेकायला घर मिळते आहे तरी म्हातारी आडवी. मी माझं घर सोडून कुठेही जाणार नाही या तिच्या दृढ निश्चयाने ताठर होत जाणारे कासिमभाई, उद्या हिचा कोणी रिश्तेदार येऊन टपकला तर आणखीनच मुसीबत येणं, मग परत घराविना देशोधडीला लागणे. अशा विचारांच्या कोंडीत सापडलेले कासिमभाई जावेद म्हातारीबाबत जे काही करावयाचे ठरवित आहे ते होऊन जाऊ दे या निर्णयात प्रत येतात. पण बायकोने बालबच्च्यांसहित स्वतःची शपथ घालताच तसले काही विपरीत त्याच्या संमतीने घडणे कठीण होऊन बसते. तरी म्हातारीचा गुंता कुठल्या तरी अन्य मार्गाने त्याला सोडवायचाच असतो. त्या बाबतीत माघार घ्यायचीच नसते. अशा परिस्थितीत त्या मोहल्ल्यावर सत्ता गाजवणारा उस्ताद दुसऱ्या एका मुसलमान बांधवाला या हवेलीत घुसवून त्या हिंदू म्हातारीला ठार मारून त्या भानगडीत आपल्याला गुंतवणार आहे
आणि आपले जगणे हराम करणार आहे हे लक्षात येताच त्यांच्यातला व्यवहारी माणूस जागा होतो आणि म्हातारी राहिली पाहिजे, तिला जिवंत ठेवायचं असा त्याचा निर्णय पक्का होतो. भीती, स्वार्थ, प्रौढ वयात येणारे व्यवहारीपण, मुळामध्ये असलेली सत्प्रवृत्ती कुठल्याही प्रेरणेने म्हणा, पण तो तसा निर्णय घेतो आणि त्यानंतर त्याच्यामध्ये संवादी लयाचे नाते आपसूक बांधले जाऊ लागते. माई, आपण एकाच घरात राहतो, भेटतो मात्र अलग अलग मोहल्ल्यात राहत असल्यासारखे. याची त्याला खंत वाटू लागते. माईने काही प्रश्नार्थक विचारताच हुकूम करा माई, असा आज्ञाधारकतेचा मातृभाव तो प्रकट करतो. माई, दिवाळी साजरी करायला आमची परवानगी कसली मागते? तुम्हाला हवी तशी दिवाळी आपल्या या घरात साजरी करा, असा तो माईच्या दिवाळीबाबतच्या भावनेशी एकरूप होऊन जातो. आणि खरोखरच घरी त्योहार आहे म्हणून दिवाळीच्या दिवशी तो लवकर घरी येतो आणि माईच्या दिवाळी सणात सामील होतो. आणि लेकीच्या शादीच्या संदर्भात जेव्हा प्रोफेसर मिर्झा साहेबांचा निरोप येतो की ज्या घरात रोज हिंदू देवांची पूजा होते त्या घराशी आम्हाला रिश्ता करावयाचा नाही, त्यावेळी तो मोडून पडतो. पण मिर्झा साहेबांच्या अगोदरच्या उदारमतवादी भूमिकेचा तो जो संदर्भ देतो त्यामध्ये हिंदू माईबरोबरच्या नातेसंबंधाचा त्याला वाटत असलेला अभिमानच व्यक्त होतो. या माईच्या घरात राहतो हे त्यांना आधी ठाऊक नव्हतं का? मी खुद सारं मिर्झा साहेबांचं बरोबर बोललो होतो. उलट तेच म्हणाले की पोरीला 2 संस्काराचा वारसा लाभलाय, अशा मुलीचं आमच्या घरात खुल्या दिलानं स्वागत होईल. असे हे धार्मिक विद्वेषावर मात करीत जाणारे व्यवहारी, समजूतदार मानवी नाते नाट्यार्थाला अधोरेखित करणारे इथं तिथला 3रा भाग संपवतो. धन्यवाद.